इथे उपस्थित सर्व अधिकारीगण, सर्व संस्थाचे जे अध्यक्ष आणि सदस्य आहे, पत्रकार बांधव, सर्वांना जागतिक दिव्यांग दिनाची हार्दिक शुभेच्छा. आम्ही कमीत कमी 1 वर्षापासून तर अमरावतीमध्ये पाहत आहे आणि याचे पूर्वी अकोलामध्ये 3 वर्ष म्हणून मी CEO म्हणून होतो. लेकिन एवढी भव्य आणि एवढी मोठी दिव्यांग रॅली मी पहिल्यांदा पाहत आहे. खूप चांगली तयारी केली आहे, खूप मोठं नियोजन केलेलं आहे. याच्या पूर्ण श्रेय ऑब्व्हियसली संजिता, जिल्हा परिषदची टीम, तसंच समाज कल्याण अधिकारी समाज कल्याण डेप्युटी डायरेक्टर वारे साहेब, सर्व जे दिव्यांग शाळाचे अध्यापक, शिक्षकगण, मुलं आणि जे संस्था आहे त्यांचासुद्धा याचा समावेश झालेला आहे. त्या निमित्ताने सर्व लोकांचा समावेश झालेला आहे या रॅलीमध्ये आणि एवढी भव्य रॅली मी पहिल्यांदा पाहत आहे. तर खूप चांगला नियोजन केलेलं आहे पूर्ण टीमने. आणि आजची रॅलीचा उद्देश तो हेच आहे की आज दिव्यांग दिवस आहे म्हणून आपल्याला एक रॅली काढायची आहे आणि जनजागृती करायची आहे. आणि तसं समाजामध्ये मला असं वाटतं की बहुत एक जनजागृती आहे दिव्यांग बांधवांसाठी. मात्र आपला जे उद्देश आहे ते हेच असला पाहिजे की प्रत्येक दिव्यांगाला जे त्याचे अधिकार आहे आणि त्याला लाभ मिळतात शासनामार्फत ते नक्की मिळाले पाहिजे. उपस्थित संघटनाचे पदाधिकारी, पत्रकार वृंद आणि बाकी सगळे ठिकाणी आलेले सगळे मान्यवरगण, आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने त्यांनी जे खूप चांगलं एक कार्यक्रम आज आयोजन केलेले आहे त्याच्यासाठी सर्वप्रथम आयोजकांचं मनापासून आभार. खूप चांगल्या प्रकारे आज आपण हे दिन साजरा करतो आणि ह्याच्या मागे जे आपला उद्देश आहेत की जे दिव्यांग बंधू आहेत त्यांना मेनस्ट्रीममध्ये आपल्याला जोडायचेच आहेत आणि ते आपला पूर्ण समाजामध्ये अभिन्न अंग आहेत ते सगळ्यांना माहिती करून द्यायचेच आहेत. आणि आपण जेव्हा दिव्यांगांच्या पहिले आपण दिव्यांगांना अपंग म्हणून एक शब्द वापरत होतो, पण त्यानंतर हे शब्द जे परिवर्तन झाला दिव्यांग, ह्याचा अर्थ हे आहे जेव्हा भगवानच्याकडून जे कोणी माणसाच्या कुठल्या एक स्पेसिफिक अंगाच्या काही अडचण झाले असते त्याच्यानंतर इट इज गॉड गिफ्टेड की त्याचा दुसरा कुठला पण सेन्स गेट्स इवन मोर पॉवरफुल. सो दॅट पर्सन वेन वी टॉक अबाउट लुईस ब्रेली असो किंवा हेलन केलर ज्यांचं आज आपण प्रतिमाचं पूजन केलेले आहेत, ते एक ज्वलंत उदाहरण आहेत की कसं कुठला पण तुमची जरी अडचण असतील तरीसुद्धा तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये जरी एक ठाम धरले की मला हे करायचंच आहे, तुम्ही नक्की करू शकतात. आणि पॅरा ऑलिम्पिक्समध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला खूप चांगलं प्रकारे दिसते की त्यामध्ये पण लोकांनी त्यांचं जे अडचण आहेत त्याला वरून जाऊन किती चांगल्या प्रकारे तिथे परफॉर्मन्स दिलेले आहेत.